पत्नी रक्ताच्या थारोळ्यात, पती गळफासावर, परिसरात खळबळ. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या शोधात. नाशिक जिल्ह्यातील शिरपूरवडे परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पतीने पत्नीचा खून करून स्वतः गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 14 मे 2026 रोजी रात्री सुमारे 8:50 डायल 112 वर आपत्कालीन कॉल प्राप्त झाला. या कॉलमध्ये शिरपूरवडे येथे एका घरामध्ये गंभीर प्रकार घडल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी बारगळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता घरामध्ये यशोदाबाई मुरलीधर ठाकरे, वय अंदाजे 60 वर्षे, या महिलेचा मृतदेह आढळून आला. तर त्यांचे पती मुरलीधर राघव ठाकरे हे घरातच गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे. नेमकं या घटनेमागचं कारण काय? वाद होता की कौटुंबिक तणाव, की यामागे आणखी काही रहस्य दडलंय? याचा तपास पोलीस सध्या करत आहेत. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरू असून पुढील सखोल चौकशी केली जात आहे. या घटनेबाबत अधिकृत माहिती आणि तपासानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे. अशाच वेगवान, विश्वासार्ह आणि सत्याधारित बातम्यांसाठी पाहत रहा 24x7 न्यूज रिपोर्ट. मुख्य संपादक उमेश मोरे, सहतालुका प्रतिनिधी परशुराम अहिरे, जायखेडा. 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या शोधात.